आणि त्यांनी आम्हाला फिरायला लावले, लोकांना भेटायला लावले, गल्ली सगळी आम्ही फिरलो. सगळं काही आमचं वातावरण तयार झाल्यानंतर आज अचानक त्यांनी मला की तुम्हाला वरून नांदेडवरून असं बोलण्यात आलेले आहे, परंतु नांदेडवरून नाही, धोका आमच्या इथलेच लोक दिलेले आहेत. माझा पूर्ण विश्वास आहे. नांदेडला आम्ही गेलेले नाही, नांदेडला आम्ही मागितलेले नाही. इथलेच लोक आमच्या घरी येऊन तिकीट देतो म्हणून त्यांनी उभा केले, आमचं फॉर्म भरून घेतले. फक्त आता उद्या सबमिट करायचं आहे तर आम्हाला सांगून टाकले की नांदेडहून तुमचं तिकीट जे आहे ते कट करण्यात आले. नेमकं तुमचा आरोप नांदेडवरच्या पदाधिकारी. मी नांदेडवाल्याला कशाला दोष देऊ? मला नांदेडवाले बोललेच नाहीत ना. माझ्या घरी देगलूरवाले आलेत. इथले जे मेन कार्यकर्ते आहेत धोकेबाज दलाल, ते लोक माझ्या घरी येऊन मला धोका दिलेला आहे. त्यासाठी मी त्याचा बदला घेणार आहे. मी सोडणार नाही त्याला, माझं जीवाचं रान करीन. परंतु नाही समजू नका, पुरे देगलूर मला देगलूर पुरे जाणते. मी आमदारच्या रेसमधला माणूस आहो जेव्हा साहेब. मला 4 वेळेस भास्कर पाटलांनी देतो म्हणून 2009 पासून टाळत आलेले, ते सुद्धा मला धोके झालेले. देगलूर पुरे मला ओळखीते, सावकार मंडळी मला ओळखीते, पुरी जनरल लोक मला चाहतात की सज्जन माणूस आहे, चांगला माणूस आहे. मी मिस्त्री काम करणारा माणूस, मला गावची ओळख आहे. मी तुमच्यासाठी जीवाचं रान करीन अविनाश, परंतु तुम्हाला आणायचं हे माझं वचन आहे. मी सगळ्याला विनंती करेन, वार्ड तर 2 आपले आहेतच, हे तर आपल्या हक्काचे आहेत, पण देगलूर सुद्धा आपल्या हक्काचा आहे, आपले ऐकणारे लोक आहेत. म्हणून माझी कळकळीची विनंती करतो मी सगळ्यांना, आणि काँग्रेस पक्षाला भरभरून यश मिळवण्याचं काम करतो. आणि एवढं बोलून माझे 2 शब्द पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. कारण आजची परिस्थिती तुमच्या लक्षात आली असेल. आताच माननीय धोंडीबा कांबळे यांनी सांगितलेली माझ्या वडिलांनी की आमच्यासोबत ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसनं जी योजना आखली होती, जे षडयंत्र आखलं होतं आमचं, म्हणजे इव्हन आम्हाला आमचं सगळं फायनल झालं असताना आम्ही काल रॅली काढली होती, सगळे काढली होती. ते सगळं आमचं स्कोप बघून त्या रॅलीचं जे प्रतिसाद होता आमचा, ते सगळे चर्चा त्यांच्यापर्यंत गेली असेल किंवा त्यांनी बघितलं असेल. ते सगळं बघितल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं असेल, इथल्या एखाद्या धार्मिक एक धर्मगुरूंनी असं ठरवलं होतं की धोंडीबा कांबळे यांना राष्ट्रवादीमध्ये तिकीट नाही, म्हणजे थोडक्यात त्यांना नगरसेवक करायचंच नाही, असं त्यांचं प्लॅन होतं. त्याच पद्धतीनं तसंच त्यांचं झालं. म्हणजे त्यांना जे करायचं होतं ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी केले. आता राहिला विषय, आज आम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलो. आता इथून पुढची जे रणनीती आहे काँग्रेसची, देगलूर शहरामध्ये जे काही घडामोडी होतील त्याच्यामध्ये आम्ही सगळं आमचं कुटुंब पूर्ण हिरिहिरीनं भाग घेणार. मी स्वतः त्याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व्ह होऊन या राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी सुपडा साफ करण्याचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत. आणि इथून पुढे जर राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणी कार्यकर्ता या ठिकाणी थांबण्याचा किंवा मागणी जरी कोणी करत असेल तर मी आज सांगतो तुम्हाला, इथली परिस्थिती आम्हाला माहित आहे. या भागात आम्ही जन्मलेले आहोत, इथं वाढलेले आहोत. इथले प्रत्येक नागरिक आमच्यासोबत संपर्कात राहतात नेहमी. इथले महिला मंडळ आम्ही त्यांच्यासोबत नेहमी राहिले आहोत. पण आज आमच्यासोबत जे षडयंत्र घडलंय, हरकत नाही घडू देत, त्यांचं षडयंत्र त्यांच्यासाठी लकलाभ असेल. कारण आमच्या वडिलांचा स्वभाव हे भोळा आहे, हे सगळ्या म्हणजे देगलूरच्या जनतेला माहित आहे. त्यांना राजकारणाचं तेवढंसं हे नाही, फक्त ते समाजकारण आजपर्यंत करता आले. इथून पुढच्या काळामध्ये त्यांची गाठ फक्त माझ्याशी राहील, हे त्यांनी ध्यानात ठेवावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मी सांगतो आज बजावून, इथून पुढे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला 1 मतदान मी पडून देणार नाही प्रभाग क्रमांक 3 मध्ये. आज मी सांगतो, या ठिकाणी एवढं बोलतो. आणि थांबायला तिकीट दिलं. आम्ही सगळ्यात पहिलं आम्ही चळवळीतून आलेले आहोत कार्यकर्ते. त्याच्यानंतर आम्हाला एक पक्ष लागते सत्तेत जाण्यासाठी, म्हणून आम्ही काँग्रेसचा पर्याय निवडलेले आहोत. आज वंचित बहुजन आघाडी सुद्धा काँग्रेस सोबत आलेली आहे. हे सुद्धा एक अभिमानाचीच गोष्ट आहे. कारण आज आंबेडकरी चळवळीला ज्या पद्धतीनं भाजप असेल आणि हे जे 3 आघाडीचं सरकार जे आहे, जे जशा पद्धतीनं काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि इव्हन देशामध्ये, त्या जर प्रक्रियेला आपल्याला जर टार्गेट करायचं असेल तर काँग्रेस हे एकच त्याचं हे आहे विरोधी पक्ष. जशा पद्धतीनं आज स्ट्रॉंग आहे काँग्रेस, त्या आम्हाला तसंच देगलूरमध्ये सुद्धा काँग्रेस ही पूर्ण सत्तेमध्ये आणायचं आहे.